हाय नमस्कार मित्रांनो, मी सूर्यकांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। पहा इथे GR आलेला आहे। लाडकी बहीण योजना ई-केवायसी, पती वडील नाहीत अशी करा ई-केवायसी, एकदम नवीन पद्धत आहे। चला तर GR मध्ये पाहूया। पहा GR, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत पहा 18 नोव्हेंबरला GR आलेला आहे। सविस्तर माहिती तुम्हाला पुढे ई-केवायसी कशी करायची ते सांगणार आहे। क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे। पहा इथे ladkibahin.maharashtra.government.in या साइटवरती क्लिक करायचं आहे। असा पेज ओपन होईल। जी साइट ब्लिंकिंग करते त्या साइटवर तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यानंतर पहा ओरिजिनल साइट आहे ही, या साइटवरून तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। पहा असं झाल्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल। असा पेज ओपन झाल्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे। ज्याचे वडील नाहीत, पती नाहीत, घटस्फोट झालेला आहे त्या महिलांचा इथे आधार नंबर टाकायचा आहे। कॅप्चा बरोबर टाकून मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवायचा आहे। तुम्हाला इथे एकच स्टेप फॉलो करायची आहे, दुसरी करण्याची काहीही गरज नाही। तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करण्याची काहीही गरज नाही। ते तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे नेऊन जमा करायचं आहे। इथे सविस्तर GR पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे। पहा 31 डिसेंबर 2012 पर्यंत जमा करण्यात यावी असं दिलेलं आहे। अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी CDPO यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी। त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी। धन्यवाद मित्रांनो।